आधीच महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून रोज राजकारण सुरू आहे। आणि हे राजकारण सुरू असताना बदलापूर एन्काउंटर महाराष्ट्रात घडलेलं आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल। बदलापूर अत्याचार प्रकरणानेही राजकारण पुरतं ढवळून निघालं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांनी पूर्ण तयारी केली असतानाच सनसनाटी एन्काउंटर बदलापूर प्रकरणामध्ये घडलेला आहे। अक्षय शिंदे यांचं केलेलं एन्काउंटर हे फेक असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय, तर पोलिसांनी स्वतःच्या रक्षणार्थ अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी म्हणतात। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। बदलापूर प्रकरण राज्यामध्ये चांगलंच गाजलं नव्हे, देशातही त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्याचाराची, महिला अत्याचारांची, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांची त्या संदर्भात कशी काळजी घ्यायला पाहिजे, कुठले कायदे असायला पाहिजे, कायद्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे, या संदर्भामध्ये जोरात चर्चा सुरू होती। महिनाभरापूर्वी घडलेल्या या प्रकरणामध्ये आरोपीचा एन्काउंटर होऊ शकेल याची कल्पना कुणीही केली नव्हती, पण हे प्रकरण घडलेलं आहे। या बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या ऐवजी आणखी एक दुसरं अक्षय शिंदेच्या संदर्भातलं एक प्रकरण होतं, त्याच्या पहिल्या बायकोचं, आणि त्याच प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी तळोजा तुरुंगातनं अक्षय शिंदेला पोलीस ठाण्यात आणलं जात असताना मुंब्रा बायपासवर हा एन्काउंटर झालेला आहे। या एन्काउंटर मध्ये सकृतदर्शनी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं। अर्थात विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलेलं आहे। काल रात्री ही घटना घडली आणि आज दिवसभर या घटनेचे पडसाद उमटत होते। पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। एन्काउंटर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात झाले, बिहार आणि उत्तर प्रदेश मधले गाजलेच, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अंडरवर्ल्ड सक्रिय होतं त्यावेळी अनेक एन्काउंटरचे प्रकरण झाले। एन्काउंटर स्पेशालिस्टही गाजले, दया नायक, प्रदीप शर्मा ही त्यातली अत्यंत महत्वाची नावं, आणि सोबतीला सचिन वाझे सुद्धा। पण या एन्काउंटर प्रकरणामध्ये लखन भैया नावाचं एक एन्काउंटर प्रकरण घडलं, ज्यात एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं सुनावली। हे लखन भैया एन्काउंटर प्रकरण फेक होतं असं न्यायालयानं म्हटलंय, आणि हे फेक कसं होतं यासाठी त्यांचेच लखन भैयाचे बंधू ऍडव्होकेट राम गुप्ता यांनी न्यायालयीन लढाई लढली, तीही शेवटपर्यंत। पण या प्रकरणाचा असा शेवट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। त्यामुळे एन्काउंटर ज्या ज्यावेळी होतात त्यावेळी ते फेकच असतात असेही नव्हे, पण बऱ्याच एन्काउंटर प्रकरणांमध्ये न्यायालयानं असं मत नोंदवलंय आणि त्यासाठी पोलिसांना दोषी ठरलेलं आहे। आताचं एन्काउंटर प्रकरण पाहता या प्रकरणामध्ये फाशीच्या शिक्षेची मागणी विरोधकांनी केली, सत्ताधाऱ्यांचंही तेच मत होतं। पण आज घडलं मात्र या एन्काउंटर प्रकरणावरून विरोधकांनी जे आरोप केले आणि सरकारनं पोलिसांचं समर्थन करताना जे काही मुद्दे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केलाय ते दोन्ही आपण बघणार आहोत। नाना पटोले, शरद पवार, सतेज पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, डॉक्टर अमोल कोल्हे अशी महाविकास आघाडी मधल्या पक्षांचे काही नेते आहेत ज्यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे, आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा महायुती मधल्या पक्षांच्या नेत्यांनी केलेला आहे। आता नाना पटोले काय म्हणतात? पोलीस एखाद्या महत्वाच्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस व्हॅन मध्ये घेऊन जात असताना इतके बेसावध कसे असू शकतात? या प्रकरणात, बदलापूर प्रकरणामध्ये विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार असल्याचं म्हटलं जात आहे। तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की फरार आरोपींना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर घडवलं गेलं नाहीये ना।
आणि हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी हे एन्काउंटर असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. उत्तरेतील एन्काउंटर पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा राबवलं जात आहे का, असे 5 प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारलेले आहेत. आता आणखीही काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जे आरोप केले त्यात संजय राऊत आणि इतर नेते सुद्धा आहेत. या बदलापूर प्रकरणाच्या संबंधित जी शाळा होती जी भाजपची असल्याचं विरोधकांनी कायम म्हटलेलं आहे, त्याचे विश्वस्त आपटे फरार आहेत आणि आपटे आणि सोबत कोतवालांना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर केलंय असा आरोप केला गेला आहे. आता या संपूर्ण एन्काउंटर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. यासोबत जे आरोप केले जात आहेत ते काही थांबत नाही. एखाद्या आरोपीच्या हातात बेड्या आहेत, तोंडावर बुरखा आहे, तो व्यक्ती पोलिसांवर गोळी कसा झाडू शकतो? सफाई कर्मचारी असणारा हा अक्षय शिंदे नामक आरोपी, या आरोपीला गोळी झाडण्याचं तंत्र अवगत कसं होतं? सामान्य माणूस गोळी झाडू शकत नाही. त्यासाठी त्याला पिस्टोल चालवण्याचं, बंदूक चालवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागतं. पुरावा या प्रकरणामुळे नष्ट झालेला आहे. अक्षय शिंदे हा महत्वाचा आरोपी होता. राज्यातल्या इतर गंभीर प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी एन्काउंटर केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. एन्काउंटरचे हे फेक नॅरेटिव्ह जनतेमध्ये पसरवण्यासाठीचा जो प्रयत्न सुरू आहे तोही चुकीचा असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे. कुटुंबियांनी सुद्धा आरोप लावलेला आहे की पैसे देऊन कुणीतरी अक्षय शिंदेला मारलं गेलेलं आहे. आता आपण सरकारची बाजू पाहूया, कारण या प्रकरणावरून सरकार निश्चितपणे अडचणीत आलेलं आहे. कारण प्रकरण हे गंभीर आहे. जे प्रकरण होतं तेही अत्यंत गंभीर होतं आणि ज्या प्रकरणात मुख्य आरोपीला एन्काउंटर करून यमसदनी धाडण्यात आलं तेही प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकंच गंभीर आणि सनसनाटी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचं समर्थन केलेलं आहे. ते म्हणतायत पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळी झाडली, त्यात चूक काय आहे? जर समोरील आरोपीचा गोळीबार सुरू झाला किंवा त्यांनी पोलिसांवर गोळी झाडली तर स्वरक्षणार्थ पोलिसांनी गोळी झाडली तर त्यात पोलिसांचं काय चुकलं? आणि दुसरा मुद्दा ते सांगतायत की फाशीची शिक्षा त्याची मागणी करणारे विरोधकच होते आणि आज तेच विरोधक एन्काउंटर केलं म्हणून गळा फाडतायत किंवा सरकारच्या विरोधात बोलतायत. हा फेक एन्काउंटर नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आता तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे जे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टोळीमध्ये काम करत होते, म्हणजे माफ करा, यांच्या टीम मध्ये काम करत होते, ज्यावेळी ते खंडणी विरोधक पथकाचे प्रमुख होते ठाण्यामध्ये. एका प्रकरणामध्ये संजय शिंदे म्हणजे पालांडे नावाचा एक गुन्हेगार होता. संजय शिंदे यांच्या तो ओळखीचा असल्यामुळे त्याला पळून जाण्यासाठी संजय शिंदे यांनी मदत केल्याचा आरोप ठेवला गेला आणि त्यांचं निलंबन गृह खात्यानं केलं होतं. पण नंतर सेवेत त्यांना सामावूनही घेण्यात आलं. या संजय शिंदे यांनी एक तक्रार दाखल केली आणि या तक्रार दाखल करताना त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितलेला आहे. संजय शिंदे व्हॅन मध्ये पुढच्या बाजूला होते. त्यांना मागच्या बाजूला असलेल्या पोलिसांनी फोन केला आणि पोलिसांनी फोन करून त्यांना सांगितलं की हा पोलिसांसोबत वाद घालतोय, झटापट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मग संजय शिंदे मागच्या बाजूला व्हॅन मध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की पोलिसांच्या हातून पिस्टोल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न होतो आणि एक गोळी मोरे नावाच्या कॉन्स्टेबलच्या मांडीत सुद्धा लागली. आणि पुढचा प्रकार टाळण्यासाठी स्वरक्षणार्थ संजय शिंदे यांनी सुद्धा गोळी झाडली. कारण आरोपीवर सुद्धा गोळी झाडायची असेल तर त्याला सुद्धा पोलीस कर्मचाऱ्याचा किंवा पोलीस निरीक्षकाचा, इन्स्पेक्टरचा एक वेगळा अनुभव लागत असतो.
हे आपण अनेक प्रकरणामध्ये पाहिलं. ते सुद्धा साध्या पोलिसांचं काम नाही. आता या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. पोलिसांच्या या एन्काउंटरची चौकशी राज्याचे पोलीसच करतील म्हणून विरोधकांनी मागणी केली की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे अशी विरोधकांची मागणी. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र एसआयटी चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे. या एसआयटी चौकशीत हा एन्काउंटर फेक आहे की तो खरा आहे या बाबतचा निर्णय दिला जाईल, तपासाअंती निष्कर्ष काढला जाईल. पण तोपर्यंत तरी या संपूर्ण प्रकरणाचे राज्यामध्ये पडसाद उमटले, राजकारण तीव्र झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे नेते हे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते सुद्धा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीनं जे काही सांगायचं ते सांगून टाकलेलं आहे आणि त्यानंतर युतीच्या आणि आघाडीच्या नेत्यांचे एकमेकांवर वार सुरू आहे. कोण खरं कोण खोटं हे ठरवण्यासाठी प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती याबाबतचा निवाडा देतात. त्यानंतर काही गोष्टी पुढे येतात. आरोप प्रत्यारोपातून जनतेच्या हातात तसं काही लागणार नाहीच. यापूर्वी मी लखन भैया एन्काउंटरचा संदर्भ दिला होता आणि त्या प्रकरणातही न्यायालयानंच निष्कर्ष काढला, निर्णय दिला की नेमकं या प्रकरणात काय आहे. त्यात प्रदीप शर्मा या एन्काउंटर स्पेशालिस्टला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे एन्काउंटर असो किंवा कस्टडीतले आरोपी असो, कस्टडीत होणारा मृत्यू असो, हे कायम संशयाच्या भोऱ्यात असतात. पण पोलीस नेमके कुठे चुकले हे मात्र आरोप प्रत्यारोप करून आपल्याला अजिबात समजू शकणार नाही. हे प्रकरण जेव्हा एसआयटी कडून त्याचा तपास केला जाईल तेव्हा एसआयटी सांगू शकेल. पण या प्रकरणात न्यायालयामध्ये मात्र हे प्रकरण प्रविष्ट आहे. त्यामुळे ते न्यायालय जेव्हा जाईल तेव्हा त्याचा रिपोर्टही एसआयटीचा मागवला जाईल. कारण मुख्य आरोपीच आता या संपूर्ण प्रकरणात अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे मुख्य म्हणजे निवृत्त न्यायमूर्तींनी याची चौकशी करावी अशी जी काही मागणी विरोधकांनी केली आहे ती तर काही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तो एक भाग या प्रकरणातून वेगळा झाला. आता एसआयटीलाच याचा तपास करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन चॅनलचं मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद.